सांगता काय बाई? मग ध्यानात येतं काय म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही, मला बाजारात जायचं नाही. नका ग बाई नका. अहो माझ्या हरणी दुधाची माई आता तिने काय झालं? अहो माझ्या हरणी मला सोडून गेली. कुठं जंगलात केरण्या? नाही हो, ती मरून गेली. तेच तर सांगते म्या. ध्यानात येतं का नाही? प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाऱ्यागत सगळ्या तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरानं सोडवलं. तिचं बिचारी रडलं. दुधावाचून त्या लेकराचं हाडलं. माझं मन खूप तडपडलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण उडतं असं मरण म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही, मला बाजारात जायचं नाही. सरकारने काढलाय आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातले विशेष सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. पेपरातील बातमी वाचली का नाही? आता तुम्ही अंगठा पाहत तर नाही. सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही. पेपरात आलं तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? त्या समुद्र किनाऱ्यावर म्हणून पडली बिचारी 2000 कासव तिच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव. अरे फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुद्धा नाही वाचलं. ध्यान देऊ नाही का? एवढंच नाही, आणखी नागरिक घडले तरी काय? प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा. सजीवांना वाचवायचा केलाय कायदा वायदा. काय सांगता काय बाई? आपण पोरं बाळ खाणार काय? आपली काही माय ओसाड आहे. कशी काय जमीन नांगरली प्लास्टिकची जाळी वरती आली. शेतात पिकेल तरी कशी मिळतील खंडी बालकांचा म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही, मला बाजारात जायचं नाही. त्यापेक्षा मी सांगतो तसं कर. समजा लोकांना उपदेश कर. तेव्हा काय? वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची. प्लास्टिक पिशवी नकोच. काळजी घेऊ वसुंधरेची. होय पण मी प्लास्टिक पहिले हातात धरणार नाही. मला बाजारात जायचं हाय, मला बाजारात जायचं बाय. चला बाजाराला चला. कागद कपडाच वापरा नको प्लास्टिकचा कचरा होत नाही त्याचा निचरा. आणि त्याने सांगते वसुंधरा कागद कपडाच वापरा. धन्यवाद.